प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी हीच भावना व्यक्त केली की आम्हाला स्वबळावर लढण्याची संधी द्या, पक्ष उभा राहतो. आता रत्नागिरीमध्ये तुम्हाला परिस्थिती 55 सीट आहेत जिल्हा परिषदचे कमलेजी, एक पण आमच्याकडे नाही. आता उदयजींना किंवा तिकडच्या नेतृत्वाला आम्हाला काय द्यायचं, किती देणार, 5 देणार, 10 देणार, ह्यापेक्षा 55 त्यांनी लढवावं. 55 आम्ही लढवतो भारतीय जनता पक्ष. आता भारतीय जनता पक्षामध्ये चांगल्यातले चांगले लोकांनी प्रवेश केलेले आहेत. मग चिपळूणमध्ये प्रवेश झाले, प्रशांत जाधव आहेत, अन्य वैभव खेडेकर आलेले आहेत, अन्य आता म्हणजे 2019 आणि आताची परिस्थिती फार वेगळी आहे. मी तुम्हाला सांगतो, आता मला 2024 परिस्थिती खूप लोक ओढा वाढलेला आहे खालती भारतीय जनता पक्षाचं संघटन. आणि आज जेव्हा कोकणातला एक सुपुत्र भारतीय जनता पक्षाचा अगर प्रदेशाध्यक्ष झाला असेल तर कोकणातला भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला दिसला पाहिजे की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही कामाला लागलेलो आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे, आज आपण 5 वर्षाच्या टर्मच्या पहिल्या टर्ममध्ये आहोत, पहिल्या वर्षी आहोत. ह्याच्या 4 वर्षानंतर 29ची निवडणूक लागणार आहे. आज अगर आपल्याला तिन्ही पक्षांना आपली आपली ताकद कळली, 4 वर्ष पक्ष बांधण्यासाठी चांगली संधी आहे. पण मग या सगळ्या प्रकारात असं होणार नाही का की शिंदेंचा आता हात सोडताय भाजप हळूहळू पक्षावरती, याचा इमेजचा परिणाम होणार नाही? वरती जे नेते मंडळी आहेत, शिंदेसाहेब असो, अजितदादा असो, फडणवीस साहेब असो, मग अमितभाई शाह असो आणि मोदी, ह्या लोकांमध्ये ट्युनिंग अतिशय चांगली आहे. मी तुम्हाला सांगतो, अतिशय चांगले, विश्वासार्थ आहे सगळ्या लोकांमध्ये. हे आपल्याला खालती आलेल्या ह्या चुकीच्या बातम्या आहेत, बाकी सगळ्यांमध्ये ट्युनिंग आम्ही खुल्या डोळ्यांनी पाहतोय. म्हणून अशा कुठल्याच गोष्टी होणार नाही की त्याच्यामध्ये शिंदेसाहेबांवर अन्याय असो, अजितदादा, काहीच नाही. प्रत्येकजण भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, प्रत्येकाला वाढण्याचा अधिकार आहे.